हॅलो डी स्टुडंट्स, आज आपण तुमच्या सेकंड युनिट मधला एक छोटीशी स्टोरी आहे एका बबुल ट्रीची. व्हॉट इज मीन बाय बबुल ट्री? BABUL बबुल ट्री म्हणजे काय? TREE. तर बाबळीचे झाड. द लिटल बबुल ट्री म्हणजे एका लहान बाबळीच्या झाडाची गोष्ट आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया आपण या छान छान अशा गोष्टीला. तर आवडते ना तुम्हाला ऐकायला गोष्ट? तर व्यवस्थितपणे ऐका, काळजीपूर्वक ऐका, ठीक आहे? तर लक्ष द्या इकडे. पहिल्यांदा काय होतं? इन अ ग्रुप ऑफ मँगो ट्रीज देअर वॉज वन लिटल बबुल ट्री. आता ग्रुप म्हणजे काय? तर आमराई किंवा वनराई आपण ज्याला म्हणतो. तर आपण आमराई घेण्यापेक्षा काय करूया या ठिकाणी वनराई घेऊया. ओके, म्हणजे व्यवस्थित तुम्हाला लक्षात येईल काय म्हणायचं ते. तर ग्रुप म्हणजे वनराई. देअर वॉज वन लिटल बबुल ट्री. तर एकदा काय झालं, तर एक वनराई होती आणि तिथेच काय होतं, तर तिथेच एक छोटंसं असा काय होता, तर बाबळीचं झाड होतं. मग आता हे जे काही झाड आहे, द लिटल ट्री वॉज प्रेटी बट इट वॉज नॉट हॅपी. वन डे इट सेड. तर ते खूप सुरेख होतं. प्रेटी, PRETTY. प्रेटी म्हणजे काय? तर सुंदर किंवा सुरेख, गोड होतं अगदी. बट इट वॉज नॉट हॅपी. वन डे इट सेड. पण ते त्याच्या रूपामध्ये, स्वतःच्या अपीअरन्स मध्ये तो काय नव्हतं, हॅपी नव्हतं. तर त्यांनी एक दिवस काय म्हणलं, लक्षात घ्या त्यांनी काय म्हणलं. ही सेड, ही वन डे इट सेड, एक दिवशी ते म्हणाले, आय डू विश आय हॅड अ बिग लीव्स. ऑल द other trees have big leaves. My thorns are sharp and stiff. Children do not like me. तर ते झाड काय म्हणालं, की जे काही बाकीचे ट्रीज आहेत, बाकीचे झाड आहेत, तर ती सर्वचे सर्व झाडांना मोठी मोठी पानं आहेत आणि का मला ना थॉर्न्स आहेत. THORNS. थॉर्न्स म्हणजे काय? तर काटे. मला काटे आहेत. ते पण कसे आहेत? शार्प आहेत, म्हणजे अगदी ज्याला आपण काय म्हणतो, अणुकुचीदार आहेत. स्टिफ आहेत, कठीण आहेत. मुलांना मी आवडत नाही. तर हे दुःख होतं आपल्या त्या छोट्याशा लहान बाबळीच्या झाडाचं. मग काय झालं, पुढे काय झालं बघा. नेक्स्ट डे when the little tree woke up, जेव्हा दुसऱ्या दिवशी हे छोटंसं आपलं बाबळीचं झाड उठलं, it had big leaves. It was just like mango trees. तर त्याला काय होते? बिग लीव्स होते, म्हणजे मोठे मोठे पाने होतं. जेव्हा हे झाड उठलं तर त्याच्यावरती त्याला मोठे मोठे पान आलेले दिसले. इट वॉज जस्ट लाईक अ मँगो ट्रीज. आणि ते कसे होते? तर हुबेहूब आंब्याच्या पानासारखे होते. नाव आय एम हॅपी इट सेड. तर ते काय म्हणालं, तर आता मी आनंदी आहे, का त्याला मोठे पान आले होती. मग तो आनंदी झाला. बट गोड कम अलॉंग अँड एट अप ऑल द बिग लीव्स. आणि काय झालं, तेवढ्यात तिथून एक शेळी आली आणि जे काही मोठे मोठे पान होते ते सर्वचे सर्व पान ती खाऊन गेली. ओ डिअर, सेड द बबुल ट्री, आय विश आय हॅड गोल्ड लीव्स. गोड्स डू नॉट ईट गोल्ड लीव्स. तर अरे देवा, हे काय झालं, असं तो काय म्हणतो, बबुल ट्री म्हणतो, बाबळीचे झाड म्हणतो. मग तो काय म्हणतो, तो म्हणतो की मला असं वाटतं की जर माझ्याकडे गोल्ड लीव्स असते, म्हणजे माझ्याकडे सोन्याची पानं असते, तर काय झालं असतं, तर ह्या शेळीने ते पान खाल्ले नसते. त्यानंतर पुढे लक्षात घ्या. नेक्स्ट डे when the little tree woke up, it had gold leaves. तर जेव्हा हे छोटंसं बाबळीचं झाड दुसऱ्या दिवशी उठलं, त्याने रात्री झोपताना विश केली की जर मला सोन्याची पानं असती तर शेळी माझी पानं खाऊ शकली नसती. मग त्याची विश देवाने ऐकली आणि त्याची विश पूर्ण करण्यासाठी काय झालं, जेव्हा तो दुसऱ्या दिवशी झोपेतून उठला त्या वेळेला त्याने पाहिलं की त्याच्या पूर्ण बॉडीवरती, त्याची बॉडी झाली ना ती, तर त्याच्या बॉडीवरती गोल्ड लीव्स होते. गोल्ड लीव्स म्हणजे काय, तर अशा पद्धतीचे सोन्याचे पान होते. आय एम हाऊ हॅपी आय एम इट सेड. ते झाड काय म्हणालं, किती आनंदी आहे मी. बट अ थीफ केम अलॉंग अँड स्टोल ऑल द गोल्ड लीव्स. आणि काय झालं, तेवढ्यात एक थीफ आला. थीफ म्हणजे काय, तर चोर. ओके, चोर आला आणि त्या चोराने काय केलं, तर सर्वच्या सर्व जे काही पानं होती, गोल्ड लीव्स होती, त्यांनी स्टोल केली. STOL. स्टोल म्हणजे काय, तर चोरी केली. त्यानंतर पुढे लक्षात घ्या. ओ डिअर, सेड द बबुल ट्री, आय विश आय हॅड ग्लास लीव्स. तर तो काय म्हणाला, ओ डिअर, अरे देवा. मग तो त्याने विचार केला,
माझ्याकडे जर ग्लास लीव्स असती म्हणजे काय, तर माझ्याकडे काचेची पानं असती, तर हा जो काही चोर आहे ना, तो चोर माझी पानं चोरू शकला नसता किंवा तो चोरलाच नसता, कारण ग्लासला किंमत असते का, नाही. तर किंमत कशाला असते, गोल्डला असते. ओके. त्यानंतर आता पुढे बघा, नेक्स्ट पेज. नेक्स्ट डे when the little tree woke up it had glass leaves. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा आपला हा छोटासा बाबळीचं झाड उठला तर त्याला ग्लास लीव्स होते. हाऊ हॅपी आय एम, किती आनंदी आहे मी. ते झाड काय म्हणालं की किती आनंदी आहे मी. सी माय लीव्स शाईन इन द सन, बघा बघा माझे पानं बघा कशा छान पद्धतीने हे सूर्यप्रकाशामध्ये चकाकत आहेत, चमकत आहेत. बट अ स्ट्रॉंग विंड sprang up, said the wind. आणि काय झालं, अचानकपणे एक स्ट्रॉंग विंड काय झालं, स्प्रँग अप म्हणजे काय, तर वाऱ्याची जोरात अशी झुळूक येणे. ओके. स्प्रँग अप म्हणजे झुळूक येणे. अशा पद्धतीने आवाज करत वारा आला आणि त्याचे जे काही ग्लास लीव्स होते कोणाचे, तर आपल्या या छोट्याशा बबूल ट्रीचे, तर ते सर्व ग्लास लीव्स काय झाले, तुटून गेले. ओ डिअर, said the bubble tree, I wish I had my thorns and small leaves again. Goats do not eat them all up. Thieves do not steal them. The wind will do them no harm. Then the tree went to sleep. तर काय झालं, तर वारा आल्यामुळे त्याचे जे काही काचेचे लीव्स होते, पाने होते, ते काय झाले, तुटून गेले. तर त्यांनी काय केलं, आय विश, माझी इच्छा होती की माझे जे काही पूर्वीचे थॉर्न्स होते, काटे होते आणि छोटे छोटे लीव्स होते, ते मला परत मिळावे. गोट त्यांना खात नाही, म्हणजे शेळी ते काटेरी झुडूप असल्यामुळे खात नाही. चोर त्यांना चोरत नाही आणि वारा त्यांना कसल्याही प्रकारचं हार्म म्हणजे काय, तर नुकसान करू शकत नाही. देन द ट्री वेंट टू स्लीप. आणि असं विश करून आपला जो काही बबूल ट्री होता छोटासा मुन्नासा, तर तो काय केला, तो झोपायला गेला. त्यानंतर पुढे काय झालं बघा, नेक्स्ट डे when it woke up it had all its thorns and small green leaves again. जेव्हा दुसऱ्या दिवशी तो झोपेतून उठला त्यावेळेला त्याचे जे काही थॉर्न्स होते, त्याचे जे काही काटे होते आणि त्याचे जे काही स्मॉल ग्रीन लीव्स होते ते परत आले होते. ओ आय नेव्हर वॉज सो हॅपी, सेड द लिटल बबूल ट्री. तर छोटंसं बाबळीचं झाड काय म्हणालं की आतापर्यंत एवढा आनंदी मी कधीही नव्हतो. मला माझं स्वतःचं अस्तित्व मिळालं, माझे स्वतःचे जे काही काय असतील, थॉर्न्स असतील, काटे असतील, जे काही लीव्स असेल ते मिळालं, तर त्यामुळे मी खूप आनंदी आहे. आता बघा, ही कविता या ठिकाणी ही जी काही स्टोरी होती ती या ठिकाणी संपते. आता आपण पुढच्या भागाकडे वळूया. पुढच्या भागाकडे म्हणजे काय, क्वेश्चन नंबर सेकंड, रीड अँड रिमेंबर, वाचा आणि लक्षात ठेवा. तर बघा, आपल्याला हे सर्व गोष्टी वाचायचे आणि परत लक्षात ठेवायचे आहेत. पहिला आहे वन लीफ मेनी लीव्स. त्यानंतर वन थीफ म्हणजे एक चोर, मेनी थीव्स म्हणजे अनेक चोर. वन शेल्फ, वन SHELF, शेल्फ म्हणजे काय, तर कपाट. तर त्या ठिकाणी काय येतं, मेनी शेल्फ्स म्हणजे खूप पुष्कळ कपाट. वन वुल्फ, WOLF म्हणजे काय, तर कोल्हा. आणि मेनी वुल्फ्स, MANYWOLVES, मेनी वुल्फ्स. त्यानंतर पुढे लक्षात घ्या, वन नाईफ, ONE1KNIFE नाईफ, मेनी MANYKNIVES नाईफ. अँड लास्टली वन लाईफ म्हणजे काय, तर जीवन किंवा आयुष्य, आणि मेनी लाईव्स. तर हे आपल्याला वाचून काय करायचंय, लक्षात ठेवायचंय. तर ठेवाल ना लक्ष तुम्ही व्यवस्थितपणे. तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस केअरफुली. हे जे काही सेंटेन्सेस आहेत ते आपल्याला काय करायचे, केअरफुली म्हणजे अगदी काळजीपूर्वक वाचायचे आहेत. तर तुम्ही सुद्धा वाचण्याचा प्रयत्न करा माझ्या पाठीमागे, ठीक आहे. पहिलं वाक्य आहे, चिल्ड्रन्स डू नॉट लाईक थॉर्न्स, मुलांना काटे आवडत नाहीत. त्यानंतर दुसरं वाक्य आहे, चिल्ड्रन लाईक फ्लावर्स, मुलांना काय आवडतात, फुलं आवडतात. आता बघा, याच्यामधलं फर्स्ट एक क्वेश्चन आहे, ड्रॉप डू नॉट और डज नॉट
In the following and frame meaningful sentences, you may have to change the highlight words. आपल्याला या ठिकाणी काय करायचंय तर आपल्याला या ठिकाणी वाक्यामधला जो काही डू नॉट आहे, डज नॉट आहे, तर ते ड्रॉप करायचे. DROP ड्रॉप म्हणजे काय तर काढून टाकायचे. आणि हे जे काही सेंटेन्सेस आहेत, आता 1 मिनिट गाइस, आता हे जे काही सेंटेन्सेस आहेत, ओके, तर या सेंटेन्सेसला आपल्याला काय करायचंय, ओके, यू कॅन सी बेटरली नाव. आता हे जे काही सेंटेन्सेस आहेत तर हे सेंटेन्सेस चेंज करायचे ज्या ठिकाणी हायलाइट केलेले वर्ड्स आहेत. त्या शब्दांना आपण काय केलं, हायलाइट केलं. तर त्यांना हायलाइट केलेल्या शब्दांना आपल्याला त्या ठिकाणी दुसरे शब्द ठेवून नवीन वाक्य बनवायचे आहे. तर समजलं तुम्हाला याच्यामध्ये काय करायचंय तर लक्षात घ्या, गोट्स डू नॉट ईट गोल्ड लीव्स. ज्या काही शेळ्या असतात तर ते सोन्याची पानं खात नाही. तर या ठिकाणी आपण काय केलं तर आपल्याला डू नॉट काढायचं. काय काय काढायचं आपल्याला लक्षात घ्या, डू नॉट आणि डज नॉटचा पार्ट काढायचा आहे. आणि त्याच पद्धतीने हायलाइट केलेले जे काही शब्द असतील तर त्या ठिकाणी दुसरे शब्द आपल्याला लिहायचे आहेत. आता याच्यामध्ये डू नॉट काढायचं आपल्याला, हा हायलाइट केलेला शब्द काढायचा गोल्ड. मग वाक्य काय येतं, गोट्स ईट ग्रीन लीव्स. त्यानंतर पुढे लक्षात घ्या, याच्यामधला डू नॉट काढायचा आहे, हायलाइट केलेले शब्द काढायचे. थीव्स स्टील गोल्ड लीव्स. त्यानंतर तिसरं वाक्य, शी लाइक्स व्हॉट ऍपल. आता याच्यामध्ये बघा, ही डज नॉट प्ले क्रिकेट. याच्यामधला डज नॉट काढायचं आहे, त्याच पद्धतीने क्रिकेट हा शब्द आपल्याला काढायचा आहे. मग वाक्य काय येतं, ही प्लेज हॉकी. त्यानंतर शेवटचं वाक्य, याच्यामध्ये पण डज नॉट आहे आणि इट ग्रास या शब्दाला त्यांनी हायलाइट केलेलं. मग आता या ठिकाणी आपण काय लिहितो, अ लायन ईट मीट. लायन काय करतो तर लायन मांस खातो किंवा मग इतर प्राण्यांची शिकार करून खातो, असं सुद्धा आपण इथे या ठिकाणी लिहू शकतो. आता बघा पुढचा प्रश्न आहे बी. नाव यूज डू नॉट और डज नॉट अप्रोप्रिएटली इन द फॉलोइंग अँड फ्रेम मीनिंगफुल सेंटेन्सेस. या ठिकाणी आपल्याला काय करायचंय तर या ठिकाणी आपल्याला डू नॉट आणि डज नॉटचा योग्य पद्धतीने वापर करायचा आहे आणि नवीन मीनिंगफुल म्हणजे अर्थपूर्ण सेंटेन्सेस म्हणजे वाक्य आपल्याला या ठिकाणी बनवायचे आहे. रेडी गाइस, तर चला सुरुवात करूया. पहिलं वाक्य आहे, आय लाईक मँगोज. तर मला आंबे आवडतात. तर डू नॉट आपण कशा पद्धतीने यूज करू शकतो, इथे आपल्याला दिलेला आहे, आय डू नॉट लाईक फिग. फिग म्हणजे काय तर अंजीर, मला अंजीर आवडत नाही. त्यानंतर यू ट्रॅव्हल बाय बस. तू बसने प्रवास करतोस का, आय डोंट ट्रॅव्हल बाय बस. त्यानंतर पुढचं वाक्य, ही गेट्स अप ॲट 7:30. तर तो 7:30ला उठतो. वाक्य काय येतं, ही डज नॉट गेट अप ॲट 6:30. त्यानंतर पुढे, अ रॅबिट हॅज अ शॉर्ट टेल. तर सशाला काय होती, एक शॉर्ट टेल होती, छोटीशी शेपटी होती. ओके, मग याचं वाक्य काय येतं नॉट यूज करून, रॅबिट हॅज नॉट अ लॉंग टेल. त्यानंतर शेवटचं वाक्य लक्षात घ्या, शी युजेस अ ब्लॅक पेन. ती काय करते तर ती काळ्या रंगाची जी काही पेन आहे ती वापरते. मग या ठिकाणी आपल्याला इथे बघा याच्यामध्ये काय दडलेलं असतं यूज मध्ये, डू आणि यस ही शी इट या हे जे काही करते आहेत त्याला यस किंवा इज प्रत्यय लागतो. त्यामुळे या ठिकाणी याच्यामध्ये काय दडलेलं असतं, काय लपलेलं असतं, डज लपलेलं असतं. तर ते लक्षात घ्या, शी डज नॉट यूज रेड पेन. तर तो काय करतो, लाल कलरचा जो काही पेन आहे तर ती वापरत नाही. त्यानंतर आता पुढे बघा पुढचा क्वेश्चन, लास्ट क्वेश्चन. आता या स्टोरीचा चौथा प्रश्न, कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस युजिंग युअर आयडियाज. आता इथे आपल्याला आयडिया दिलेले आहेत, आय विश आय हॅड डॅश डॅश आणि दुसरी आयडिया आहे आय विश आय कुड. तर या आयडिया वापरून या कल्पना वापरून आपल्याला वेगवेगळे उदाहरण या ठिकाणी लिहायचे आहे. तर चला सुरुवात करूया. तर बघा पहिल्यांदा आपण वाक्य तयार केलं, आय विश आय हॅड अ कार. या ठिकाणी मी काय जोडलं, अ कार जोडलं. त्या ठिकाणी तुम्हाला जी कोणती वस्तू हवी असेल ती त्या ठिकाणी जोडू शकता. त्यानंतर आय विश आय हॅड अ रोबोट. तर माझ्याकडे एक रोबोट असतं. तर त्यानंतर पुढे लक्षात घ्या, आय विश आय हॅड अ गार्डन. माझ्याकडे एक बगीचा असता. तर त्यानंतर पुढे आय विश आय हॅड अ बँक. माझ्याकडे एक बँक असती. तर अशा काही कल्पना आपण या ठिकाणी थोडक्यात करू शकतो. त्यानंतर पुढे लक्षात घ्या,
आय विश आय कुड क्लाइंब ऑन माउंटेन. तर मी माउंटेन वरती चढू शकलो असतो तर. त्यानंतर आय विश आय कुड टॉक विथ बर्ड्स. तर माझी अशी इच्छा होती की मी जर पक्ष्यांशी बोलू शकलो असतो तर. त्यानंतर नेक्स्ट आय विश आय कुड मीट विथ फेरीज. तर ज्या काही पऱ्या असतात सुंदर सुंदर छान छान, तर त्यांच्याशी मी भेटू शकलो असतो तर. आणि त्यानंतर शेवटचं वाक्य आय विश आय कुड गेट अ चॉकलेट फॅक्टरी. तर माझी अशी इच्छा होती की मला एक चॉकलेटची फॅक्टरी भेटली असती तर. तर अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, तर अशा पद्धतीने आपण हे जे काही वाक्य आहेत ते कशा पद्धतीने बनवायचे, कोणत्या ठिकाणी डूचा डचा वापर करायचा, कशा पद्धतीने वाक्य आपण बनवलं, या बऱ्याचशा गोष्टी आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. आता याच्यामध्ये तुम्हाला काही अडचण असेल, एखादा भाग नाही समजला तर कमेंट करा किंवा मग आपला जो काही ऑफिशियल नंबर आहे त्यावरती तुम्ही मेसेज करू शकता. तर याच्याप्रमाणेच या पुढचे जे काही तुमचे स्टोरीज आहेत, पोयम आहेत किंवा मग इतर चॅप्टर्स आहेत, यापूर्वीचे किंवा यानंतरचे ते सर्व पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला फिफ्थ स्टँडर्ड इंग्लिश या फोल्डरमध्ये सर्व व्हिडिओज मिळतील. तर ते पहा, त्यांचा व्यवस्थितपणे अभ्यास करा. काळजी घ्या स्वतःची. बाय गाईज, टेक केअर. सी यू अगेन लेटर इन नेक्स्ट सेशन.